मी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माने मॅडम तसेच पर्यवेक्षिका उर्मोडे मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद यांना विनंती करते की आपण अण्णा आणि वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. रयतेच्या लेकरांसाठी पदर पसरला तिने. रयतेच्या लेकरांसाठी पदर पसरला तिने. मंगळसूत्र ही अर्पिले आनंदाने. जिने सावरला कर्माचा संस्कार, जिने सावरला कर्माचा संस्कार आणि रयतेचा डोलारा. अशा रयत माऊलीला माना समुद्रा, अशा रयत माऊलीला माना समुद्र. तुम्हा सर्वांना सर्व गरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबातील मुलांसाठी शिक्षण मिळावे यासाठी जे कार्य केले ते तुम्हाला साथ देईल. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून अण्णांनी वसतिगृह सुरू केले. त्या काळामध्ये अस्पृश्यता शिक्षणाला मोठी होती, म्हणजे सर्व समाजामध्ये दृश्य अस्पृश्यता जातीभेद होते. अशा वेळी अण्णांनी या दलित समाजातील बहुजनांसाठी वसतिगृह सुरू केले. त्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांची साथ दिली ती बहिणी. त्यावेळी शिक्षण देणं हे सोपं होतं, पण त्यासाठी लागणारा खर्च उभा करणं हे खूप अवघड होतं. आर्थिक समस्या होती, पण वहिनी कधीही जागा करत अण्णांकडे तक्रार केली. उलट त्यांनी स्वतःच्या जागी विकून शिक्षण कार्याला मदत केली. त्याच्या लेकरांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र मोडलं असे मी त्याच गोष्टी शोधूनही सापडणार. मुलांना खाऊ घालणे, वसतिगृहातील मुलांची आईप्रमाणे काळजी घेणे, वसतिगृहातील सर्व जाती धर्मातील मुलांना आपलं माणूस त्यांच्यावर आईप्रमाणे प्रेम करणं हे फक्त बहिणीला जमतं. मातेची ममता त्यांनी मुलांना दिली. मातृत्वाची प्रेम मुलांना नवऱ्या दागदागिन्यांचा मोह, मोठी सुखाची भाव. नवऱ्या दागदागिन्यांचा मोह, मोठी सुखाची भाव. लेकरांच्या पोटासाठी मांडला त्यांनी तागाचा डाव. लेकरांच्या पोटासाठी मांडला त्यांनी तागाचा डाव. 18 वर्ष विश्व दारिद्र्यातही तिने मायेचा बाजार दिला. 18 वर्ष दारिद्र्यातही तिने मायेचा बाजार दिला. स्वतःच्या मुलांप्रमाणे बहुजन समाज घडवला. स्वतःच्या मुलांप्रमाणे बहुजन समाज घडवला. लक्ष्मी वहिनी वसतिगृहातील मुलांसाठी स्वतः स्वयंपाक करत असत, साफसफाई करत असत, मुलांची सेवा करत असत. कोणतंही काम कधी नाही असं त्यांना वाटत असत.